ॲप्रिसिएशन कोरोमंडल फिशर्स या कवितेचे टायटल आहे कोरोमंडल फिशर्स. पोएट ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम या कवितेची राईम स्कीम ठरवण्यासाठी फर्स्ट स्टांजा पाहूया. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द लाईट हा आहे, त्यासाठी ए हे अक्षर घेऊ. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द नाईट आहे, तो पहिल्या ओळीतील लाईट या शब्दाशी यमक जुळतो. नाईट लाईट म्हणून लाईटसाठी वापरलेले हेच अक्षर नाईटसाठी वापरू. तिसऱ्या ओळीतील फ्री हा शब्द वरील दोन्ही शब्दांशी यमक जुळत नसल्यामुळे त्यासाठी बी हे अक्षर घेऊ. त्यानंतर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द सी हा फ्रीशी यमक जुळतो. फ्री सी म्हणून फ्रीसाठी वापरलेले बी हेच अक्षर सी साठी वापरू. अशा प्रकारे ए ए बी बी ही राईम स्कीम तयार होईल. म्हणून या कवितेची राईम स्कीम ए ए बी बी ही आहे. फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार होतो, कारण ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हिअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स या ओळीमध्ये ही, होल्ड, हेअर, हाईड, हिज या शब्दांमधून एच या अक्षराच्या ह या उच्चाराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून येथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया ही कविता मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांच्या जीवनाबद्दल आहे. या कवितेत स्पीकर इतर कोळी लोकांना जागे होण्याचे व मासेमारीला जाण्याचे आवाहन करत आहे. तसेच कवयित्रीने या कवितेत मासेमारी करणाऱ्या लोकांच्या साहसी जीवनाचे आणि किनाऱ्यावरील सुंदर निसर्गाचे वर्णन केले आहे. या कवितेतून जेव्हा लोक एका चांगल्या उद्देशासाठी एकत्र येतात व धाडसाने संघर्ष करतात, तेव्हा त्यांना कोणी अडवू शकत नाही हा संदेश दिलेला आहे. द लाईफ ऑफ कोरोमंडल फिशरमॅन is the subject of the poem. The speaker appeals to fishermen to wake up and go fishing together. The poetess also describes the adventurous life of fishermen and natural beauty of Coromandel Coast. The message of this poem is when human beings come together and fight for common purpose, nobody can stop them.